चला तर मग हिवाळा स्पेशल गरमागरम अशी आज आपण हिरव्या वाटाण्याची कढी बनवूयात। हो, बरोबर ऐकलं तुम्ही, हिरव्या वाटाण्याची कढी। जर तुम्ही कधी नाव ऐकलं नसेल, चव चाखली नसेल आणि कधी बनवली नसेल तर आज तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा, बनवा आणि चव देखील चाखा बरं का। मी गॅरंटी देते तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल। जर ह्या कढीबरोबर कॉम्बिनेशन म्हणसाल तर हिरवा वाटाण्याचेच इथं राईस बनवलेला आहे, म्हणजेच भात। ह्याच्यामध्ये काही असे मसाले ॲड केलेले आहेत की भाताची चवसुद्धा अप्रतिम आणि आपण प्रत्येक वेळेस भात बनवतो त्यापेक्षा थोडी वेगळी आहे। कॉम्बिनेशन खूप छान आहे बरं का। चला मग रेसिपीला सुरू करूया। एक मिक्सर जार घ्यायचा, त्याच्यामध्ये 10-12 लसणाच्या पाकळ्या, 2-3 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर छान मिक्सरला बारीक करून घ्यायचं। आता इथे मिक्सरऐवजी जर तुम्ही खलबत्त्यात बारीक केलं ना, चव आणखी त्याच्यापेक्षा दुप्पट होऊ शकते बरं का। कारण खलबत्त्यातल्या बारीक केलेल्या मसाल्याची चव जरा थोडी वेगळीच असते। आता हे बारीक केलेला ठेचा आपण एका छोट्या डिशमध्ये काढून साईडला ठेवून देऊया। 1 वाटी मटर आता छान आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे। सुरुवातीला मी इथे जाडच फिरवलेले आहे कारण मला ह्याच्यातले 2 चमचे एवढे वाटण साईडला काढायचे होते। आता ह्या वाटणाचा उपयोग ना आपण पुढं राईस किंवा भात बनवणार आहोत ना त्याच्यासाठी करणार आहोत, त्याच्यामुळे मी याला साईडला काढलेले आहे। आता याच्यामध्ये थोडे पाणी घालून घेऊया आणि याची छान आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। चला तर मिक्सरला छान पेस्ट करून घेऊया। एक बाउल घ्यायचा, बाउलमध्ये आपण ही मिक्सरला वाटाण्याची केलेली सगळी पेस्ट याच्यामध्ये काढून घ्यायची। त्याच्यामध्ये 2 मोठे चमचे घट्ट असं दही घालायचं आणि चांगलं फेटून घ्यायचं बरं का। आता दही आणि मटरची ही पेस्ट आहे ना, दोन्ही एवढी एकजीव झाली पाहिजे की दोन्हीचे कॉम्बिनेशन ना एकदम परफेक्ट असे ग्रीन झालेले आहे, हलकेसे व्हाईट ग्रीन। आता याच्यात अर्धा ग्लास एवढे पाणी टाकले आणि छान असं फेटून घेतलं। आता दोन्ही छान एकजीव झालेला आहे। आता याला साईडला 2 मिनिटासाठी ठेवून देऊया। गॅस चालू करून गॅसवर एक कढई ठेवायची। कढई चांगली आपल्याला गरम झालेली पाहिजे। गरम झाल्यानंतर मी याच्यामध्ये 1 चमचा एवढे सरसूचे तेल टाकलं आहे। आता इथे तुम्ही कढईला तूप जरी टाकलं ना तर तुपामुळे कढीची चव आणखी दुप्पट होते बरं का। आता इथे अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घालायचे, 5-6 इथे कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत, बरोबरच जो मिरचीचा ठेचा केला होता तो सुद्धा मी याच्यामध्ये घालून घेतला। छान असा हलका ब्राऊन कलर येईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचे। परतल्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची, व्यवस्थित मिक्स करायचे। मिक्स झाल्यानंतर गॅस फुल करायचा आहे। इथं तुम्ही हिंगाचा वापर करा, त्यामुळे कढी आणखी छान होईल। आता हे मिश्रण छान याच्यात टाकायचे। गॅस फुल याच्यासाठी करायचा आहे की ज्यामुळे आपली फोडणी सर्व करणं बसेल आणि त्याचा फ्लेवर खूप छान येईल। चवीपुरते मीठ साधारण इथे 2 चमचे टाकले आहे आणि 1 चिमूट एवढी साखर टाकून म्हणजे अर्धा चमचा एवढी साखर टाकली आहे। कशासाठी तर थोडीशी आंबट गोड तिखट चव या कढीची येते ना, ती खायला खूप सुंदर लागते बरं का। आता मस्तपैकी याला ना एक छान उकळी काढून घ्यायची आहे। आता इथे तुम्ही पाहू शकता की उकळी तर खूप छान यायला सुरू झालेली आहे, पण तुम्ही असं म्हणसाल की ही कढी फुटणार वगैरे तर नाही ना, तर नाही, ही कढी फुटणार वगैरे नाही, पण बनवून अप्रतिम नक्की तयार होईल बरं का। छान अशी उकळी येत आहे। साधारण 2 ते 3 आपल्याला मिनटं छान उकळून घ्यायची आहे। आपण याच्यामध्ये मटर बारीक करून मिक्सरला फिरवून टाकलेले आहे, त्यामुळे शिजायला वेळ लागत नाही। 2 ते 3 मिनटामध्ये छान असं शिजून तयार होतात। तुम्ही पाहू शकता खळखळ असे 2 ते 3 मिनटं छान आपली कढी इथे उकळलेली आहे। कोथिंबीर टाकून घ्यायची, छान अशी दिसायला सुंदर येत आहे, पण त्याचा वास आंबट गोड एवढा सुगंधी सुटला आहे ना, मला सुद्धा राहवत नाही। चला मग हिला सर्व करूया। ही कढी तुम्ही पाहू शकता, दिसायला जेवढी छान दिसते ना, चवीला तेवढीच अप्रतिम लागते। एकदा तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला ही परफेक्ट नक्कीच आवडेल बरं का। आता ही कढी खायची आहे म्हणल्यावरती याच्याबरोबर भाताचा बेत तर झालाच पाहिजे। आता भातामध्ये सुद्धा आपल्याला असे काही मसाले वापरायचे आहेत की त्यामुळे भात सुद्धा कढीबरोबर कॉम्बिनेशन दोन्हीचे एकजीव होईल। चला तर मग भात कसा बनवायचा त्याची प्रोसेस बघूया। सुरुवातीला एका बाउलमध्ये 1 मोठा कप एवढे बासमती राईस घेतला आहे। ह्याला छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। धुतल्यानंतर ना याच्यामध्ये आपल्याला 1 ग्लास एवढे पाणी घालून तांदूळ आपल्याला भिजण्यासाठी ठेवायचे आहेत। साधारण तुम्ही बाकीची प्रोसेस होईपर्यंत तांदूळ भिजायला ठेवा। आता साईडला ठेवून देऊया। वेळ असेल तर अर्धा तास अगोदरच भिजायला ठेवा। एक मिक्सर जार घ्यायचा, या मिक्सर जारमध्ये इथे मी अर्धी वाटी एवढी खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे। इथे तुम्ही ओले खोबरे वापरले तरीसुद्धा छान लागेल बरं का। आता इथे अर्धा कांदा मी घेतलेला आहे, बरोबरच इथे 1 छोटं टोमॅटो घेतलेला आहे। याच्यामध्ये आपल्याला 10-15 इथे लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत। लसणाचा वापर मी थोडा जास्तच केलेला आहे। बरोबरच आपल्याला इथे 1 इंच एवढं अद्रक टाकून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये
2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. आता इथे तुम्हाला जर लहान मुलांसाठी बनवत असाल तर मिरच्या स्किप केल्या तरी चालते. छान असं मिक्सरला फिरवून घ्या. छान अशी बारीक पेस्ट झाली पाहिजे जशी मी तुम्हाला इथे दाखवलेली आहे. आता इथे चला ह्याला साईडला ठेवून देऊया आणि पुढची प्रोसेस करूया. त्याच्यासाठी कढई छान गरम झालेली आहे. त्यामध्ये 1 चमचा एवढे तेल घालायचे, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, तेजपत्ता, लवंग, खडे मसाले थोडे वापरलेले आहेत. आता याच्यामध्ये आपली पेस्ट टाकून घ्यायची आणि पेस्ट टाकल्यानंतर ना छान एकदा व्यवस्थित आपल्याला ह्याला मिक्स करून घ्यायचे आहे. यामुळे मसाला आपला छान असा परतला जातो. आता याच्यामध्ये काय करायचे आहे, आपल्याला अर्धा चमचा एवढी हळद घालायची आहे. 5-6 इथे कढीपत्त्याची पानं घातली आहेत. कढीपत्त्याची पानं वरनं घालायची म्हणजे आपली करपली जाणार नाहीत. इथे 2 चमचा एवढी धने पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि जे आपण बारीक मटर करून ठेवलेली पेस्ट होती ना 2 चमचे साईडला काढून ती याच्यामध्ये घातलेली आहे. छान असा मसाला व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे. थोडं पाणी घालायचं. मसाला छान आपला शिजला पाहिजे, एकजीव करून घ्यायचा आणि याला हलकीशी उकळी येईपर्यंत थांबायचं. याला मस्तपैकी छान अशी उकळी आली की याच्यामध्ये जे आपण मटर ठेवले होते ते मटर याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. का तर आपण इथं वटाणा राईस बनवत आहोत तर त्यासाठी वटाण्याचा वापर तर केलाच पाहिजे. मी इथे झाकण ठेवून 2 मिनटं शिजू दिले. 2 मिनिटानंतर एकदा त्याला छान असा हलवून घेतलं तर मसाला चांगला परताय सुरू झालेला आहे. आणखी 2 मिनिटासाठी झाकण ठेवून सोडून दिलं. 2 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता याच्यातलं पाणी सगळं संपलेलं आहे. मसाला कोरडा झालेला आहे. तेलाचा वापर जास्त केला तर तेल सुद्धा सुटते बरं का. आता याच्यामध्ये आपला सगळा राईस घालून घ्यायचा आणि एकदा छान आपल्याला ह्या मसाल्यामध्ये कोट करून घ्यायचा आहे. जर तुम्ही अशा प्रकारे जर राईस बनवताल ना तर ही भात ना त्या कढी बरोबर खायला खूप छान लागतो बरं का. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. मसाला व्यवस्थित मिक्स झालेला आहे. आता जेवढे मी कप तांदूळ आणि 1 कप तांदूळ घेतलेली ते 3.5 कप एवढे पाणी घेतले आहे. शक्यतो 3 ते 3.5 कप एवढे पाणी पुरेसे होते 1 कप तांदूळासाठी. आता इथे मी 2-2.5 चमचे एवढे मीठ घातलेले आहे. आता तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त करू शकता. छान व्यवस्थित एकदम मिक्स करायचे, छान उकळी काढायची आणि उकळी आल्यानंतर ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचे आहे. झाकण ठेवल्यानंतर सुरुवातीला ना आपल्याला 5 ते 7 मिनटं भात असाच शिजून द्यायचा आहे. मी इथे 4-5 मिनटं झाल्यानंतर एकदा भात हलवून घेतला. जर तुम्हाला वाटलेच तर तुम्ही अधूनमधून हलवून घेऊ शकता. मीडियम गॅसवरती छान असा भात शिजू द्यायचा आहे. इथे तुम्ही पाहू शकता 7 मिनटानंतर भात आपला व्यवस्थित शिजून तयार झालेला आहे. आता याच्यावरती काय करायचे की आपल्याला इथे तुपाची धार सोडायची आहे. तुपामुळे ना कोणताही भाताचा पदार्थ असू द्या खायला ना अप्रतिम लागतो बरं का. इथे मी आता ना 1 चमचा तूप सोडले आहे. बरोबरच बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर टाकून घेणार आहे. कोथिंबीर शिवाय कोणताही पदार्थ असू द्या अधुराच राहतो. छान असा इथे भात बनवून तयार झालेला आहे. मी तुम्हाला इथे दाखवते. एकदम सुटसुटीत झालेला आहे. किती मस्त आहे. आणि याच्यामध्ये आपण बारीक केलेले मटर, अख्खे मटर आणि असा काही मसाला बनवून टाकलाय त्यामुळे ही खायला चवीला सुद्धा खूप छान लागतो. चला तर मग इथे आता गरमागरम भात सुद्धा बनवून तयार झालेला आहे. तर चला आता ताट सर्व करून घेऊया, म्हणजेच ताटाची तयारी करून घेऊया. गरमागरम इथे हिरव्या वाटाण्याची कढी, बरोबरच कॉम्बिनेशनसाठी गरमागरम इथं हिरव्या वाटाण्याचा भात. कसं काय आहे कॉम्बिनेशन, छान आहे ना. आता ही कॉम्बिनेशन तुम्ही करा घरी आणि तुम्हाला ही कढी आणि ही भात कसा वाटला मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा. जर तुम्हाला आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका बरं का. आणि चव कशी आहे ही मला कमेंट्सद्वारे सांगायला देखील विसरू नका. चला भेटूया असेच पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.